निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीस काढून गिळंकृत करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी आज सभासद, कामगार तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघर्ष सभेत एल्गार पुकारला. जिल्हा बँकेला व शासनाला जाग आणण्यासाठी पुढील आठवड्यात निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निसाका प्रवेशद्वारावर झालेल्या या संघर्ष सभेला सर्वपक्षीय सभासद व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. निसाकाची जमीन विक्री व निसाका वाचविण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून जनआंदोलनात सहभाग घेण्याचा ठराव हा करण्यात आला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी या संघर्ष मेळाव्यात सहभागी होत आपण पूर्णपणे सभासद व कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मग त्याला गेलाय झालं, पण त्याला मी म्हटलं बाबा आता हा लोकांच्या जीवन मरणाचा आणि अंतिम टप्प्याचा प्रश्न आहे. इथे काही लढे दिले तर मला कधी कितीपत यशाला जाऊ याच्याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करतो. परंतु जशी एक बोधवाक्य आहे ना, ही चूल आहे, मूल आहे आणि आपली धूर आहे, सोन्याचं आहे, सगळं खरं आहे, सगळ्यांना मान्य आहे, इतिहासात जाण्यात अर्थ नाही. पण आता हे सर्वायवल ठेवण्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित याच्या संदर्भात आलेच आहे. तर लढा देण्यासाठी कामगारांनी जो इनिशिएटिव्ह घेतला की हा कारखाना ते नवीन बिवेन त्याचे तत्व सांगितलं मी एका मिनिटात सांगू शकतो कसं चालू, पण चालू करण्याचाच हेतू नाहीये असं त्याच्यामधनं आता जाणवायला लागलं. आणि JNPTने इनिशिएटिव्ह घेतला, JNPTने संपवलं. शेवटचं सांगतो त्याच्यात मी का